पुन्हा एक गोष्ट महत्त्वाची मला तुम्हाला सांगायची होती की सगळ्या आया काय करतात, तुलना करतात. मार्क बघायला आला तुम्ही की त्या मुलाला किती पडले, आपल्या मुलाचं सोडून दुसऱ्या कुठल्याही मुलाचे मार्क बघू नका. का बघता तुम्ही हो? कशाला पाहिजे तुम्हाला दुसऱ्याच्या बाळाचे काय? तुम्ही तुमचे मुलाचे मार्क बघा. आणि सगळी मुलं सगळी काय जन्माला येताना एकसारखी आलेली नाही. लक्षात, जरी आपण मनुष्य प्राणी म्हणून जन्माला आलो तरी सगळी एकसारखी नाही आहेत ना. परमेश्वराने निर्माण करतानाच व्हरायटी निर्माण केली, तर कधीही सगळ्यांना एका तराजूत तोडू नका. तुलना करायची सवय. 2 बाळं असली तर ते मोठं बाळ चांगलं करतंय, धाकटं लय महाग आहे, ही आपली पद्धत आहे की नाही. आणि त्या बाळाचा पहिला नंबर आला, तुझा का नंबर आला नाही, हे जर तुम्ही केलं, सतत तुलना केली तर ते बाळ हळूहळू कमजोर होत जाईल. एक उदाहरण आहे. एका जंगलामध्ये आदिवासी लोक काय करतात, वाळलेलं झाड फक्त तोडतात. ऐकलं असेल सगळ्यांनी. एका आदिवासी भागात असं आहे की ओलं झाड तोडायचं नाही, जळणार जरी पाहिजे तर वाळलेलं झाड तोडायचं. मग जेव्हा त्यांची लाकडं कमी झाली होतात त्यावेळी एखाद्या झाडावरती सगळे आदिवासी मिळून गोल फेर उभं राहतात आणि त्या झाडाला खूप शिव्या देतात, खूप 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 शिव्या देतात. आणि ते झाड वाळतं आणि मग ते तोडून त्याचा वापर करतात. हे सत्यच आहे. मग एक वनस्पती जर त्याला चुकीचं बोलण्यावर वाळत असेल तर तुम्ही तुमच्या बाळाला वाढ आहे, नालायक आहे, वात्रट आहे, अगाव आहे आणि काय म्हणताय, मोठा आहे म्हणताय ना, आणि सारखं नालायक आहे. आज आता इथं प्रतिज्ञा करायची की कोणी आपल्या बाळाला कौतुक करायला येत नसेल तर करू नका तुम्ही, पण नालायक म्हणू नका, अजिबात म्हणू नका. विचार करा, तुम्हाला कोणीतरी शेजारी एखादी म्हटली तिने मानबाई आहे, तुम्ही ते 4 दिवस डोक्यात ठेवता. आणि आई जर त्या बाळाला म्हणत असेल लय नालायक, अजिबात काय करत नाही, मग त्याच्या डोक्यात तेच राहते सतत की मी काही करत नाही. ते उठणारच नाही काय करायला. कसं उठेल सांगा, कसं उठेल? नाही उठणार. हे आदिवासी कसं झाडाला मारतात ना, तसं तुम्ही तुमच्या मुलाला सुकवताय. त्याला एनर्जी द्या. बाळा तू आज हे केलंस, ठीक आहे, चांगला प्रयत्न, पण त्याच्यापेक्षा अजून चांगलं तू करू शकतो. पहिला काय करायचंय, आज केलेल्या गोष्टीचं कौतुक करायचं. काय करायचंय, किती पण त्याचे किती मार्क असतील, 10 मार्क आहे तर 10 मार्क पाडली, ठीक आहे, चांगलं झालं बाळा, ठीक आहे, तू सगळ्यात खूप प्रयत्न करून तू 10 मार्क पाडली, पण पुढच्या परीक्षेत जरा अजून चांगलं करायचं असेल तर थोडा अजून चांगला प्रयत्न कर. हे तुम्ही करू शकता. पण नालायका काय केलीस, त्याला कशी एवढे पडले, तुलाच का पडत नाही, हे जर तुम्ही म्हटला तर तुमचं बाळ आळशी बनवायला, तुमचं बाळ मठ्ठ बनवायला, तुमचं बाळ नालायक बनवायला तुमचे शब्द कारणीभूत. लक्षात आलं?